लाखणी येथे मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न। कर्मचाऱ्यांनो शेवटच्या घटकासाठी काम करा, सभापती रमेश पारधी। महिलांनो कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या, सभापती स्वाती वाघाळे। आरोग्य साक्षरता लोक चळवळ व्हावी, डॉक्टर मिलिंद सोनकुवर। नैसर्गिक आपत्ती व साथीचे रोग यापासून जीवित हानी होऊ नये म्हणून त्या खबरदारीचे उपाय आपल्याला घेता यावेत, यासाठी शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग आणि महिला बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लाखणी येथील स्वप्नदीप सभागृहामध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा शिक्षण सभापती श्री रमेश पारधी, महिला व बाल कल्याण सभापती स्वाती वाघाळे, लाखणी पंचायत समितीच्या सभापती प्रणाली सार्वे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषा निंबारते, विद्या कुमरे, डॉक्टर गणेश निरगुळे, सुर्मिलाताई पटले, तर पंचायत समिती सदस्य रवींद्र खोब्रागडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोनकुवर, तसेच तालुका अधिकारी डॉक्टर सुनील हटनागर, तसेच शिक्षण विभागाचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे, लाखणी येथील गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे व खंड विकास अधिकारी नेताजी धाडगावे व इतर तालुका अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। अध्यक्षस्थानावरून बोलताना सभापती रमेश पारधी म्हणाले, मग जरी समजा पदानं, पगारानं किंवा हुद्द्यानं जरी लहान मोठे असले, पण प्रत्येकावरती एक महत्त्वाची जबाबदारी आहे। गाव सांभाळण्याची, गाव विकास करण्याची जबाबदारी आहे। मग गुणावरती आरोग्य विभागाची आहे, गुणावरती शिक्षण विभागाची आहे, गुणावरती बालसंगोपनाची असेल, गुणावरती स्वच्छतेची असेल। प्रत्येकावर जे दिलेली जबाबदारी आहे ही महत्त्वाची आहे, मोलाची आहे। ते बोलताना पुढे म्हणाले की कर्मचाऱ्यांनी कर्तव्याची जाणीव ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्व सोयी सवलती पोहोचविल्या पाहिजेत। या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती म्हणाल्या की कुटुंबाचं आरोग्य हे महिलांच्या हातात असते। महिलांनी आपल्या कुटुंबाकडे व त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे। त्यापुढे म्हणाल्या, बहिणीसाठी माझ्या अंगणवाडीच्या बहिणी व्यस्त झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या एवढा महत्त्वाचा प्रोग्राम असताना त्या इथे येऊ शकलेल्या नाही आहेत, ती खंत व्यक्त होते आहे। असो, शासन अशा योजना राबवतच असतात, पण आपल्याला माहिती आहे की ज्या नवीन योजना राबवून राहिल्या पण जुन्या योजना कुठेतरी लोप पावून राहिल्या, त्याच्याकडे पण आपण थोडंसं डोळे उघडे ठेवून, डोकं जागेवर ठेवून, म्हणजे आपला सिक्स सेन्स वापरून काय होत आहे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। लाखणी पंचायत समितीच्या सभापती प्रणालीताई सार्वे म्हणाल्या, जो कोरोना काळात तुम्ही जे आशा वर्करनी केलं, एनएमनी केलं, सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली भूमिका बजावली। गावामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम करताना सरपंच आणि सचिव यांची भूमिका मेन असते। आरोग्य आणि शिक्षण या गाडीचे दोन चाक आहे, तसेच सरपंच आणि सचिव हा गावचा करता धरता आहे। ब्लीचिंग म्हणा, किती दिवसातून ब्लीचिंग तुम्ही गावामध्ये घालत असता, बोरवेलमध्ये, विहिरींमध्ये, प्रत्येक गावामध्ये तर घाणच पसरलेली आहे। आता आम्ही जातच असतो तर पाहतच असतो किती। शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे म्हणाले, आपल्याला पुढे न्यायचं आहे। नवीन नवीन योजना येत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये। आता सुरुवातीला आपल्याला आपल्या मुलांच्या अनुषंगाने महाडीबीटी नावाचं पोर्टल सुरू झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे की महाडीबीटी पोर्टलवर आमच्या सगळ्या मुख्याध्यापकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। काही शाळा आलेल्या आहेत महाडीबीटी पोर्टल्सवर, त्या शाळांची यादी बालकल्याणच्या कोण आहे आपण ती यादी डिस्प्ले करावी, मी तुम्हाला पाठवतो आणि त्याप्रमाणे त्या मुख्याध्यापकांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं। जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते या सभेला मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन मूलभूत गरजा आहेत आणि ह्या गरजा तळागाळातल्या सर्व
तळागाळातल्या सर्व जनतेपर्यंत पोहोचणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि तोच आपल्याला पोहोचवायचा आहे आणि तोच आपण सर्वजण पोहोचवत आहोत. आरोग्यम धनसंपदा. आपल्याजवळ आरोग्य आहे तीच आपली धनसंपदा आहे. बँकेचा बँक बॅलन्स किती आहे याला महत्त्व नाही, आपलं आरोग्य उत्तम असणं हे अति गरजेचं. या सभेला मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोनकवर म्हणाले, जे काही आपले पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्रोत आहेत ते सुरक्षित ठेवणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. तसं गावाला स्वच्छ, सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पंचायत विभागाची असते, ग्रामपंचायतीची असते. त्यावर तांत्रिक मार्गदर्शन, तांत्रिक मॉनिटरिंग हे आपलं आरोग्य विभागामार्फत होत असतं. तर या दोन्ही विभागाच्या समन्वयाने गावाला आपल्याला सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवठा, निर्जंतुक पाणी पुरवठा करायचा आहे. लाखनी येथे संपन्न झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गावातील आरोग्य आणि शिक्षण यांची जबाबदारी पूर्णतः ही कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे असं सांगण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांनी ती जबाबदारी पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिलं. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.